तरच गंगाआरतीचा अनुभव इथे घेता आला उपवनच्या काठावर सगळ्यांना काय 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 वाटलं सगळ्यांना? ठाण्यातील सर्वात जुनी संस्था असलेली कोपिनेश्वर मंदिराच्या संस्थेला हे 25 वर्षे पूर्ण झालं आहे आणि गेल्या 25 वर्षापासून ठाणे शहरामधल्या मध्यवर्ती भागामध्ये कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीनं स्वागत यात्रा काढली जाते आणि हे 25 वर्षे पूर्ण होत असताना त्यांनी संकल्पना राबवली की ठाण्यातील काही मुख्य तलाव आहेत त्या तलावांमध्ये महाआरती करायची आणि त्यानुसार 28 तारखेला आज अहिल्यादेवी होळकर ह्या तलाव उपवनच्या तलावामध्ये, उद्या 29 तारखेला मासुंदा तलावात आणि परवा सकाळी 7 वाजता ही कोपिनेश्वर मंदिरातून स्वागत यात्रा निघेल. अशा प्रकारची ती संकल्पना ट्रस्टच्या सगळ्या आयोजकांनी केलेली आणि त्यानुसार आज 28 तारीख म्हणजे पहिला दिवस हा अहिल्यादेवी होळकर या उपवनच्या तलावामध्ये अतिशय सुंदर आणि खूप चांगल्या प्रकारे महाआरती वाराणसीवरून सगळे ब्राह्मण आले होते आणि त्यांच्या माध्यमातून केलेली आहे. मी ह्या परिसराचा आमदार म्हणून कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टचा सर्व सभासदांचा सदस्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी संधी माझ्या मतदारसंघातील ह्या अतिशय पवित्र असलेल्या अहिल्यादेवी होळकर उपवन तलावामध्ये प्राप्त करून दिली आणि अतिशय सुंदर आणि चांगल्या वातावरणामध्ये ही महाआरती झाली. मी विनंतीसुद्धा केली आहे ट्रस्टच्या सदस्यांना की हे 25वं वर्ष जरी असेल तरी दरवर्षी अशा प्रकारची महाआरती व्हावी आणि फक्त उपवन तलावामध्ये नाही तर घोडबंदर रोडच्या कासारवाडवली तलाव जो आपण त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे, त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटनसुद्धा आहे, त्या ठिकाणी सुद्धा घोडबंदर वासियांसाठी करावं जेणेकरून जास्तीत जास्त हिंदू जनजागृती ह्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये होईल. अशाच प्रकारे मीरा भाईंदर महापालिका हद्दीमध्ये सुद्धा आम्ही चालू केलेलं आहे. त्यामुळे मी मनापासून कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या सर्व सभासदांचं, खास करून आमच्या ब्रह्मे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी व त्यांच्या सहकार्याने अतिशय सुंदर रीतीनं ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. अहिल्यादेवी असं या घाटाला नाव देण्यात आलेलं आहे. हा सोहळा आपल्याला कदाचित कल्पना नसेल की ह्या देशामध्ये सर्वात जास्त मंदिराची निर्मिती, सर्वात जास्त म्हणजे प्रामुख्यानं वाराणसी घाटाची निर्मितीसुद्धा अहिल्यादेवी होळकर यांनी केली आहे. वाराणसीमध्ये ज्या ठिकाणी महाआरती केली जाते त्या ठिकाणची निर्मिती ही अहिल्यादेवी होळकर आहे आणि माझं भाग्य आहे की अहिल्यादेवी होळकर हे नाव आपण ह्या उपवनच्या घाटाला दिलेलं आहे. प्रामुख्यानं अतिशय अजून नवीन आणि चांगली बातमी ठाणेकरांना मी देऊ इच्छितो की आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी 60 फुटाच्या विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही करतोय जेणेकरून प्रति पंढरपूर म्हणून ह्या उपवन तलावामध्ये नावलौकिक ह्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये होईल. लवकरात लवकर अयोध्येला पुन्हा एकदा ठाणेकरांना दर्शनासाठी घेऊन जाल का? मागे देखील ठाणेकर असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दरवेळेस अयोध्येला आम्हाला सगळ्यांना घेऊन जातात. मंत्री असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या किंवा सर्व लोकप्रतिनिधींना नेहमी त्यांची श्रद्धा आहे आणि आपल्यालाही कल्पना आहे की ह्या ठाणेकर असलेल्या धर्मवीर दिघे साहेबांनी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून पहिली चांदीची वीट ही अयोध्येला पाठवली होती आणि सर्व कारसेवकांमध्ये ते सहभागी झाले होते. त्यामुळे ठाण्याचा हा इतिहास आहे की अशा हिंदू जनजागृतीचे जेव्हा कार्यक्रम होत असतात तेव्हा शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि सर्व आमचे सहकारी या सर्व स्वागत यात्रेमध्ये असू द्या किंवा इतर कार्यक्रमामध्ये सहभागी